तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे की कृषिक ऍप कसं, म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी डाउनलोड केलंय, काय कायना डेटा दिसत नव्हता, तो इश्यू रिझॉल्व्ह झालेला आहे. ते मी एक एक सर्वांना सांगेनच. कृषिक ऍप मध्ये डेटा कसा बघायचा, जर तुमचं सॉइल मॉइश्चर असेल, नकाशे असतील किंवा एआय शिफारस असेल, ह्याच्याबद्दल सर्वप्रथम आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर जे सॉइल मॉइश्चर सेन्सर तुमच्या शेतामध्ये बसवलेलं आहे, तर आपले जे फसलचे प्रतिनिधी आहे, तर ऍप मध्ये तुम्ही काय काय डेटा पाहायचा आहे, म्हणजे फसल जे सॉइल मॉइश्चर सेन्सर तुम्ही माझा ऊस मध्ये जो डेटा बघता, तर तो कसा बघायचा आणि त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, ही आपण माहिती घेणार आहोत. तिसरं आहे पीक नकाशा. पीक नकाशामध्ये तुमचे शेताचं जे मॅपिंग आपण केलेलं आहे, तर त्या नकाशा संदर्भात जे सॅटेलाइट आहेत, म्हणजे S1 असेल, S2 असेल, S6 असेल, तर त्यातले कुठले नकाशे पाहायचे आणि त्या अंतर्गत तुम्ही तुमच्या शेताची परिस्थिती कशी मोबाईलमध्ये पाहू शकता आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला काय काय निर्णय घ्यायचे, ही एक माहिती राहील. आणि चौथी गोष्ट आहे एआय शिफारस, जी काय आमच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मधून तुम्हाला शेतकरी निहाय तुमच्या सॉइल टेस्टिंग नुसार काय काय रिकमेंडेशन आम्ही दिलेत, ते ती माहिती आपण कशी बघायची आणि कसं त्याचं तुम्ही केलं आहे का डोस अप्लाय, हे आपण बघणार आहोत. तर शेतकऱ्यांना सर्वप्रथम मी विनंती करते की ह्या सर्व सेशन झाल्यानंतर 100% म्हणजे तुमचं ज्या काही शंका असतील त्या निरसन होणार, त्यानंतर आपण सेशन संपवणार आहोत. तर सर्वप्रथम मी काय करते की कृषिक ऍप्लिकेशन आपण कसं बघायचे आणि कुठला डेटा कुठं उपलब्ध आहे ते सर्वप्रथम आपण पाहूयात. तर मी पहिल्यांदा माझी स्क्रीन शेअर करते. सर्वांना स्क्रीन दिसत आहे माझी? हो, सर्वप्रथम मी स्क्रीन शेअर करत आहे. जेव्हा आपण कृषिक ऍप डाउनलोड आता सर्व शेतकऱ्यांनी केलेलं आहे, कृषिक ऍप डाउनलोड करण्याच्या आधी ही प्रोसेस दाखवत आहे की सर्व ज्या तुम्हाला नोटिफिकेशन येतील, ज्या अलाउच्या असतील, म्हणजे कुणाचा शेतकऱ्यांचा काही इश्यू असेल कृषिक ऍप संदर्भात, तर ते पण आपण पाहत आहोत. आपण कृषिक ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरनं डाउनलोड केल्यानंतर कृषिक ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर ज्या काय तुम्हाला ऍक्सेस मागतं, तर अलाउ सगळ्या ऍक्सेसवर अलाउ करायचं आहे. त्यानंतर आपल्यातलेच एक शेतकरी कैलास मराठे सरांचा मी नंबर ह्यात टाकते आता सध्या, 8668421414, हा मी त्यांचा नंबर टाकून आता लॉग इन करते. ठीक आहे. त्यानंतर हे कृषिक ऍप्लिकेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. कैलास मराठे सरांचा मी नंबर टाकून लॉग इन केलेला आहे. तर हा स्क्रीनवर तुम्हाला कृषिक ऍप्लिकेशनची माहिती दिसत आहे. कृषिक ऍप्लिकेशन मध्ये इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आपण ह्या प्रकल्पांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प जो काय बॅनर आपण होम पेजला दिला आहे, त्या अंतर्गत ह्या प्रकल्पाची माहिती सर्व उपलब्ध आहे. त्यानंतर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्यावर मी क्लिक केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 आयकॉन दिसतात. एक माझा ऊस, पीक नकाशा, एआय शिफारस आणि ऊस ताळेबंद. माझा ऊस मध्ये तुम्हाला कुठली माहिती बघायला मिळते, तर माझा ऊस मध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे सॉइल मॉइश्चर सेन्सर बसवलेलं आहे, ती माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल. जसं की जमिनीचा ओलावा किती आहे, जमिनीचं तापमान किती, आणि आता सध्या पाऊस झाल्यामुळे तुम्हाला फर्टिगेशनचं असेल वेळापत्रक किंवा इरिगेशनचं. आता पाऊस झाल्यामुळे ऑलरेडी मातीमध्ये ओलावा भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला इथं पावसाचं असल्यामुळे इरिगेशनचं नोटिफिकेशन येणार नाही. जेव्हा ओलावा कमी होईल आणि जेव्हा तुमच्या मातीला किंवा तुमच्या जमिनीला, शेतातल्या जमिनीला पाण्याची आवश्यकता असेल, तेव्हाच इथे तुम्हाला सजेशन येईल की पाणी द्यायची गरज आहे का नाही, आणि किती लिटर द्यायचं आहे आणि किती तास मोटर चालू करायची आहे. ह्या संदर्भात आपण डिटेल मार्गदर्शन फसलचे जे प्रतिनिधी आहेत ते पूर्ण डिटेल मार्गदर्शन करणार आहेत, पण मी एक इनिशियल सांगते की कुठली माहिती तुम्हाला कुठं बघायला मिळते. ठीक आहे, हे झालं माझा ऊस. दुसरं आहे पीक नकाशा. जसं मी म्हणाले की तुमचा पीक नकाशामध्ये आता ही प्लॉट नोंदणी, प्लॉट मोजणी तुमचं सर्व काही कृषिक ऍप्लिकेशन मध्ये झालेलं आहे. जसं की आता कैलास मराठे सरांचा प्लॉट आणि PRN क्रिएट आहे, त्यांची लागवड झाली 15 ऑगस्टला
हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तो PRN आपण काय केलाय, PRNशी आपण सर्व डेटा कनेक्ट केलाय. तुमचा जो युनिक मोबाईल नंबर आहे त्या युनिक मोबाईल नंबर आपण PRN कन्सिडर केलाय आणि त्या अनुषंगाने जो काही तुमचा शेतामध्ये सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि शेताचं जे मॅपिंग केलं आहे त्या आधारित हा सर्व डेटा तुम्हाला कृषी कॅपवर आपण उपलब्ध करून दिला आहे. आता पीक नकाशावरती क्लिक केल्यानंतर कैलास मराठे सरांचा जो काही प्लॉट त्यांची मोजणी केली होती, जो काही मॅपिंग आहे, तर ते तुम्हाला ह्या शेत नकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता ह्या संदर्भात पण मी म्हणल्याप्रमाणे मॅपमायक्रॉपचे प्रतिनिधी आपल्या आता ऑनलाईन मीटिंग मध्ये आहे उपलब्ध. ते डिटेल माहिती देतील, जसं की S1 असेल, S2 असेल, S6 मॅप असेल, तर कुठला नकाशा पाहायचा आहे तर त्या संदर्भात तुम्हाला डिटेल मार्गदर्शन देतील. ठीक आहे. तिसरा आयकॉन आहे आपला कृषी कॅप मध्ये AI शिफारस. तर AI शिफारस मध्ये ज्या काही आमच्या KVK बारामती कडून तुम्हाला सॉइल तुमचं जे सॉइल टेस्टिंग केलेलं आहे त्या आधारित तुम्हाला कुठली कुठली खतं टाकायची आहे ती सर्व माहिती आपण या AI शिफारस मध्ये दिलेली आहे. PDF स्वरूपात आहे. तुम्हाला त्याच्या पुढे आता मी एक एक्झाम्पल घेते. हुमणी प्रतिबंधात्मक उपाय हा आम्ही आता कैलास मराठे सरांना हा 26 तारखेला टाकला गेलेला आहे, कारण की त्यांना दिसत नव्हते हे 2 रिकमेंडेशन. पण त्यांचं 11 सप्टेंबरला जे शेड्यूल होतं, 11 सप्टेंबरला स्प्रेचं आणि ड्रीपचं शेड्यूल दिलं होतं. तर त्याच्या पुढे आम्ही काय केलंय की स्प्रे अँड ड्रीप शेड्यूल त्यांचं नाव आहे आणि तारीख आहे, म्हणजे त्या तारखेला आम्ही त्या शेतकऱ्यांना जे काही शेड्यूल आहे ते आम्ही ह्या कृषी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे. जेणेकरून तुम्ही ही PDF पूर्ण उघडून, म्हणजे वानखेडे सर तुम्ही असेल किंवा खांडेश्वरीचे जे काही प्रतिनिधी असतील, जर शेतकऱ्यांना समजलं नाही किंवा तुम्हालाही काही शंका असतील तर तुम्ही आमच्या KVKशी संपर्क साधावा. पण ह्यात जे रिकमेंडेशन दिले आहेत त्या पद्धतीनेच तुम्हाला नियोजन करायचं आहे. शेतकऱ्यांनी कुठलीही खतं मनाने द्यायची नाहीत. ओके. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुषार पोळ सर असतील, तुषार जाधव सर असतील, तर तुम्ही KVK बारामतीमध्ये त्वरित संपर्क करावा. आणि ह्या म्हणजे जे PDF आहे कुणाला ओपन होत नसेल तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क करावा. हे आहे AI शिफारस मध्ये. ह्याची डिटेल माहिती सुद्धा आपण तुषार जाधव सर आहेत, तुषार पोळ सर आहेत, ते तुम्हाला देतीलच. चौथी ह्याच्यामध्ये गोष्ट आहे ती ऊस ताळेबंद. आता ऊस ताळेबंद आपण काय केले, जी काही नोंदवही म्हणजे तुमच्या ऊसाचा नोंदवही म्हणजे तुमचा आता इथं स्क्रीनवर दिसत असेल PRN नंबर इथं सिलेक्ट करायचा, खर्चावर सिलेक्ट करायचं आणि खर्च प्रकार. आता खर्च प्रकार मध्ये तुम्ही नांगरणी केली असेल, कुळवणी केली असेल, शेणखत टाकलं असेल, सिंचन दिलं असेल किंवा अजून खुरपणी केली असेल, जरी तुमचे शेतातले मजूर स्वतःच्या घरचे असतील किंवा तुम्ही बाहेरनं घेतले असतील तर त्यांचा इथं सर्व खर्च तुम्ही इथं नोंद करू शकता. जसं की आता इथं मी एक सिलेक्शन केलं की हे घेतले तर रोप तुम्ही किती घेतलेली आहेत त्याची रक्कम इथं लिहायची आहे. आणि तपशील मध्ये ऊस रोपे दिनांक समजा आता कैलास मराठे सरांनी 15 ऑगस्टला लावलीत, ऊस रोपे दिनांक 15 ऑगस्टला लावली आहेत, हा एक तपशील ते नोट डाऊन करू शकता. आणि जतन करावर क्लिक केल्यानंतर रिपोर्ट मध्ये तुम्हाला जेव्हा तुमचा ऊस तुटून जाईल तेव्हा तुम्हाला इथे एक ताळेबंद लावता येईल की तुमचा खर्च किती झाला. आता कैलास मराठे सरांनी तुम्ही बघत असाल स्क्रीनवर ऑलरेडी त्यांनी जे जे खत किंवा बेणे असेल, खर्च असेल, तो सर्व इथं लिहून ठेवलेला आहे. जेणेकरून त्यांनी जेव्हा ऊस निघेल आणि त्यांचं उत्पन्न म्हणजे किती खर्च झालाय आणि निव्वळ नफा त्यांना किती मिळालाय हे ते ऊस तुटून गेल्यानंतर स्वतः पाहू शकतात. ऍज अ नोंदवही तुम्हाला ऑनलाईन आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की त्यांनी कुळवणीचं असेल, नांगरणी असेल, सरी पाडण्याचा असेल तर त्याचा खर्च प्रकार निवडला, रक्कम लिहिली आणि तपशील मध्ये त्यांनी लिहून ठेवले की नांगरणी केली, रोटाव्हेटर वापरलाय, तणनाशक वापरले किंवा कुठलं ह्युमिकचं हे केलंय. मग शेतकऱ्यांना एवढंच आहे की एक नोंदवही त्यांच्याकडे ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आपण हे ऊस ताळेबंद हे एक म्हणजे कॅल्क्युलेटर टाईप केलेलं आहे. ओके. आता हे मी कृषक ऍप मध्ये पीक नकाशा कसं बघायचं त्या संदर्भातली माहिती देत आहोत. कृषक ऍप मध्ये आपण गेल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता इथे क्लिक केल्यानंतर इथं माझा ऊस पीक नकाशा या शिफारस दिसते.
तर सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी पीक नकाशा इथं ही माहिती बघायची आहे. त्याच्यानंतर आपण परत पीक नकाशा एक ऑप्शन आपल्याला भेटतात, प्लॉट मोजणी आणि पीक नकाशा. पीक नकाशा इथे क्लिक केल्यानंतर मॅप माय क्रॉप चे आपले जे काही सॅटेलाइट संदर्भातली जी माहिती आहे आपल्या ऊस पिकाच्या संदर्भातली, ती पूर्ण माहिती ह्या पीक नकाशामध्ये आपल्याला उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून माहिती भेटतात. आता एक प्लॉट ओपन व्हायला थोडा वेळ लागतोय, थोडा वेट करूया. नेट चेक करावं एकदा. नाही, ते सॅटेलाइट डेटा हे दाखवतो. करून घेतली काढून कुठल्या चांगली आहे म्हटलं. ओके. तर आपल्याला स्क्रीनवर कृषक ॲपच्या अशा प्रकारचा नकाशा पाहायला भेटतो. जर राईट साईडला जर तुम्ही जर बघितलं तर राईट साईडला आपल्याला 4 आयकॉन दिसतात. याच्यामध्ये सगळ्यात वरचा जो आयकॉन जो असतो तो आयकॉन आपलं लोकेशन संदर्भातली माहिती दिसतात. खाली प्लस आणि मायनस, अधिक आणि उणीचं चिन्ह दिसत आहेत. त्याच्यामध्ये स्क्रीन आपण झूम इन किंवा झूम आउट करू शकतो. त्याच्यानंतर आपण खाली जर बघितलं तर आपण एक मॅप बॉक्स आपल्याला एक दिसतो. त्या सॅटेलाइट किंवा मॅप बॉक्स ते आपण ते सॅटेलाइट इमेजरी जी बघतो आपण गुगल मॅपची, ते संदर्भातली माहिती आपण तिथे बघत असतो. आता इथं जो आपल्याला पीक नकाशा जो पाहायला भेटतोय, एक बॉक्स आपल्याला इथं दिसतात ज्याच्यामध्ये सिलेक्ट लँग्वेज आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना आपली एक लँग्वेज सिलेक्ट करून त्याप्रमाणे आपण ती माहिती तिथे बघू शकतो. त्याच्यानंतर आपण इथं खाली NDVI इथे जर क्लिक जर केलं तर आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारचे पीक नकाशे इथं पाहायला भेटतात. ज्याच्यामध्ये NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप, क्रॉप स्टेस मॅप, जे की अति महत्वाचे नकाशे आहेत, जे की आपल्याला ह्या पीक नकाशा अभ्यासण्यासाठी बघायचे आहेत. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो पहिला नकाशा जो आहे तो आहे NDVI, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स. या व्हेजिटेशन इंडेक्स मध्ये आपल्या पिकाची वाढीची संदर्भातली पूर्ण माहिती याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आपण जर आता इथं जर बघितलं तर इथं काही प्रमाणात आपल्याला कलर कोड दिलेले असतात, ज्याच्यामध्ये हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल, तर अशा प्रकारचे 4 कलर आपल्याला इथं पाहायला भेटतात. हिरवा कलर सांगतो की त्या पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे तिथं होत आहे, चांगली ते उत्तम प्रकारे. पिवळा कलर तिथं सांगतात की त्या पिकाची वाढ ही मध्यम स्वरूपाची आहे. नारंगी कलर सांगतात की त्या पिकाची वाढ मध्यम ते कमी स्वरूपात, आणि लाल कलर हा आपल्याला सांगतोय की त्या पिकाची वाढ ही कमी आहे, तानाखाली आपलं पीक आलेलं आहे. तर अशी माहिती आपल्याला हे NDVI मध्ये पीक नकाशा देत असते. तुम्ही जर हा प्लॉट जर बघितला तर जवळपास हा वरचा पिवळसर भाग जर आपण जर बघितला तर गुड व्हेजिटेशन मध्ये आपल्याला दिसतोय, आणि त्याच्यावर जर आपण बघितलं तर हेल्दी व्हेजिटेशन मध्ये दिसत आहे. म्हणजे जो काही हिरवा कलर आपल्याला जो दिसतोय, इतर पिकाची वाढ ही उत्तमरित्या तिथे होत आहे. अशा प्रकारची माहिती ही आपल्याला हे पीक नकाशा संदर्भात भेटते. खाली जो ऑरेंज कलर आपल्याला जो पाहायला भेटतोय, म्हणजे नारंगी कलर जो पाहायला भेटतोय, इथे आपल्याला त्या पिकाची वाढ ही मध्यम ते कमी स्वरूपात आहे, म्हणजे पीक हे तानाखाली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती आपल्याला ह्या इमेजच्या माध्यमातून भेटत आहे. आता हे ज्यावेळेस आपल्याला ही माहिती बघत असते त्यावेळेस या इथून आपल्याला कळतं की आपलं पीक एक स्पॉट आयडेंटिफिकेशन, म्हणजे जिथं आपल्याला पिकाची वाढ कुठं चांगली होते, कुठं कमी होते, ही माहिती आपल्याला NDVI ह्या पीक नकाशातून पाहायला भेटतात. हे झालं आपला पहिला पीक नकाशा. दुसरा पीक नकाशा जो आहे तो आहे EVI, एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स. एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स हा आपल्याला आपल्या पिकाच्या रोगप्रतिकार शक्ती असलेलीची माहिती आपल्याला इथं देत असतात. म्हणजे आपल्या पिकावर कीड किंवा रोग येण्याची जर शक्यता जर असेल तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला EVI मध्ये या पीक नकाशात बघायची आहे. EVI पीक नकाशामध्ये आपण सेम जसं NDVI मध्ये 4 कलर रंग जे सांगितलेले आहेत, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल, त्याच रंगाचा इथं सुद्धा वापर केलेला आहे. हिरवा कलर म्हणजे तुमच्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती ही चांगल्या प्रकारे आहे. पिवळा कलर म्हणजे तिथं रोगप्रतिकार शक्ती आपली मध्यम स्वरूपाची आहे. नारंगी कलर, लाल कलर सांगते की आपली रोगप्रतिकार शक्ती इथं
कमी झालेली आहे. तर मग त्यावेळेस तिथं कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोग येण्याची संभावना त्या एरियामध्ये त्या स्पॉटमध्ये आहे. आता ओव्हरऑल प्लॉट मध्ये जर आपण जर बघितलं तर इथं आपल्याला हा नारंगी ते लाल कलर दिसतोय. म्हणजे आपल्याला जर कोणती कीड आणि रोग जर येण्याची शक्यता असेल तर ओव्हरऑल प्लॉट मध्ये सध्या येऊ शकतात. म्हणजे हे आपण आपलं जे पीक आहे हे प्राथमिक अवस्थेतून जाणारं पीक आहे आणि सगळ्यात जास्त जे कीड आणि रोग येण्याची शक्यता इथं असतात. त्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेस कीड आणि रोगाचे कोणते अलर्ट जर आपल्याला नोटिफिकेशन मध्ये जर आले असेल तर आपण तिथे त्या प्लॉटवर जाऊन त्या स्पॉटला जाऊन तिथं निरीक्षण करायचं आहे की तिथं कीड आणि रोग आलेले आहे का. जर आली असेल तर तुम्हाला दिलेल्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे. अशा संबंधितली माहिती आपल्याला EVI या पीक नकाशात पाहायला भेटतात. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो पीक नकाशा आहे तो आहे वॉटर वॉच मॅप. वॉटर वॉच मॅप हे आपल्याला जमिनीतला ओलावा संदर्भातली माहिती आपल्याला दाखवते. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये मागील 5 दिवसामध्ये आपला ओलावा कशा प्रकारे होता ती माहिती आपण इथे बघू शकतात. आता इथे जर आपण जर बघितलं तर ओव्हरऑल प्लॉट मध्ये हे पाणी चांगल्या प्रकारे तिथं अवेलेबल आहे. मुबलक प्रमाणात इथं पाणी अवेलेबल आहे. एक डॉट आपल्याला एक खाली मध्यस्थी व्हाईट ब्ल्यू मध्ये आपल्याला जो म्हणजे निळ्या पांढऱ्या कलरचा जो डॉट जो दिसतो तिथे आपल्याला थोडस पाण्याची कमतरता तिथे जाणवत आहे. आणि ओव्हरऑल प्लॉट मध्ये जर बघितलं तर पाणी हे त्या जमिनीमध्ये उत्तमरित्या तिथं अवेलेबल आहे. तर अशा संदर्भातली माहिती आपल्याला वॉटर वॉच मॅप हा पीक नकाशा इथे सांगत आहे. हे सुद्धा वॉटर वॉच मॅप म्हणजे जमिनीतल्या पाण्याच्या संदर्भातली माहिती ही आपल्याला कलर म्हणजे रंगाच्या स्वरूपात दाखवत असते. अति गडद कलर निळा जर असेल तर मग तिथे पाणी अति म्हणजे जास्त प्रमाणात झालेलं आहे. फिक्कट त्याच्यापेक्षा कमी निळा कलर जर असेल तर मग तिथं आपल्याला तिथं पाणी मध्यम स्वरूपात आहे. आणि जर पांढरा निळा कलर जर दिसत असेल तर आपल्याला तिथं पाणी देण्याची आवश्यकता आहे. अशी माहिती आपल्याला ह्या पीक नकाशा याच्यातून पाहायला मिळतात. तर हे आपला आहे वॉटर वॉच मॅप. त्याच्यानंतर आणखीन एक सर्वात महत्वाचा जो नकाशा आहे तो आहे आपला क्रॉप स्ट्रेस मॅप. क्रॉप स्ट्रेस मॅप बघत असताना आपल्याला पिकावर कुठं ताण आलेला आहेत का किंवा म्हणजे अबायोटिक स्ट्रेस तिथं आलेले आहेत का, तापमान वाढले, जास्त पाणी होणं किंवा एखाद्या वातावरणात जे काही बदल जे होतात त्याचा परिणाम त्या पिकात दिसतात का, अशा प्रकारची माहिती आपल्याला या क्रॉप स्ट्रेस मॅप मध्ये बघायला भेटतात. इथं जर बघितलं तर कसल्याही प्रकारचा स्ट्रेस आपल्याला इथे या पिकामध्ये आपल्याला त्या प्रकारचा पाहायला भेटत नाही. तर अशा प्रकारची माहिती या पीक नकाशामध्ये आपण बघू शकतात. तर हे बाकीचे जे इंडायसिस आहेत हे इंडायसिस पेक्षा आपल्याला सगळ्यात महत्वाचे जे पीक नकाशा आहेत याची माहिती आपण आतापर्यंत बघितलेली आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाचे काही प्रश्न? पीक नकाशा संदर्भात कोणाचे काही प्रश्न आहेत का? ठीक आहे. तर आता खाली आपण जसं बघितलं खाली आपल्याला S1, S2, S6, X3, S5 हे आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. आपल्याला हे जे काही सॅटेलाइट भेटत आहे S1, S6, X3, S5, S2 आपल्याला सर्वात महत्वाचा जे काही पीक नकाशा जो बघायचा आहे तो बघायचा आहे S1 आणि S6 मध्ये. S1 मध्ये आपल्याला मागील 5 दिवसाचा अवरेज इमेजरी डेटा भेटत असतो. मागील 5 दिवसाचा उपग्रह प्रतिमेची माहिती आपल्याला S1 ह्या पीक नकाशामध्ये पाहायला भेटते. S6 मध्ये आपल्याला मागील 24 तासाचा आपल्याला उपग्रह प्रतिमेची माहिती तिथे पाहायला भेटतात. त्याच्यासाठी आपल्याला S6 मध्ये फक्त एकच पीक नकाशा बघायचा आहे तो म्हणजे NDVI. जसं की मला आज इथं हा जो पीक नकाशा जो सरांना जो मी अरविंद मोरे सरांचा जो आहे हा S1 10 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजचा हा पीक नकाशा आहे जो की पूर्ण संदर्भातली माहिती आपण इथं बघत आहोत. त्याचबरोबर S6 जर आज नकाशा बघितला म्हणजे मागील 24 तासाचा तो 9 ऑक्टोबर 2025 चा आहे जो की जे तुम्ही आता बघत आहे. याच्यामध्ये जर NDVI मध्ये जर बघितलं तर तुम्हाला ओव्हरऑल प्लॉट जो दिसतो ते मॉडरेट ग्रोथ मध्ये दिसतात म्हणजे मध्यम ते चांगल्या स्वरूपाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ते दिसत आहे. आणि खाली जो फिक्कट हिरवा जो कलर आपल्याला दिसतोय तो मध्यम स्वरूपाचा, जिथं की S1 मध्ये आपल्याला तो नारंगी कलर मध्ये जो दिसत होता तोच भाग आपल्याला इथे फिक्कट हिरवा कलर मध्ये दिसतोय. म्हणजे या अशा प्रकारचा पीक नकाशा आपल्याला इथे माहिती बघायला भेटते.
हे झालं S1 आणि S6. S1 आणि S6 फक्त आपल्याला पीक नकाशे बघायचे आहेत. S3, S5, S2 हे पीक नकाशे आपल्याला बघायचे नाहीये. ह्या सॅटेलाइट मध्ये पीक नकाशे आपल्याला बघायचे नाहीयेत. सगळ्या शेतकऱ्यांना याच्याविषयी माहिती भेटली. कोणाला काही प्रश्न S1, S6, S3, S5, S2 मध्ये? कोणाला काही प्रश्न? S6 मध्ये फक्त NDVI हाच नकाशा आपल्याला बघायचा आहे. S1 मध्ये NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप आणि क्रॉप स्टेज मॅप हे नकाशा आपल्याला इथे बघायचे आहेत. ठीक आहे. आता खाली इथे जर बघितलं असतं, इथं क्लाउड कव्हर आपल्याला इथं दिसत आहे. इथं क्लाउड कव्हर दिसत असताना जास्त वेळेस आपल्या ऍप मध्ये हे 50% पर्यंत दिसतात. ज्या वेळेस आपल्याला क्लाउड कव्हर आपण 100% पर्यंत करू, त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जे नकाशे ज्या तारखेचे आहेत ते नकाशे सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटतात. जसं की S1 चा 10 ऑक्टोबर नकाशा आपण इथे आज बघू शकतो. त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्या वेळेस आपण नकाशे बघणार तर सर्वप्रथम क्लाउड कव्हर हे 100% पर्यंत करणं गरजेचं आहे. स्वप्नील पवारचा काही प्रश्न आपला? S1 to S6 परत एकदा सांगा. सॉरी, S1 to S6 परत एकदा एक्सप्लेन करा. S1 आणि S6 हे दोन प्रकारचे आपण पीक नकाशा बघतो. हा जो नकाशा तुमच्या समोर जो आहे तो आहे S1, जो की 10 ऑक्टोबर 2025 ला हा नकाशा जो आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला जे पीक नकाशे जे बघायचे आहेत ते आहेत NDVI, EVI, एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स, त्याच्यानंतर वॉटर वॉच मॅप, त्याच्यात बघायचा आहे, आणि चौथा जो आहे ते क्रॉप स्टेज मॅप. S1 हे मागील 5 दिवसाचा उपग्रह प्रतिमेची माहिती, S1 मागील 5 दिवसाची, आणि S6 जो आहे तो मागील 24 तासाची उपग्रह प्रतिमेची माहिती. ठीक आहे सर? ठीक आहे. आणि S6 मध्ये आपल्याला फक्त जी माहिती बघायची आहे ती NDVI, नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स, फक्त तेवढाच पीक नकाशा एक आपल्याला इथे बघायचा आहे. आता खाली जर आपण जर गेलो तर आपल्याला फार्म स्टॅटिस्टिक्स ही माहिती दिसते, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव, जेनेरिक फार्म रेटिंग, AI फार्म रेटिंग, त्याच्यानंतर टोटल एरिया, पिकाचं नाव, स्टँडर्ड यील्ड डेटा, AI यील्ड डेटा, टार्गेटेड यील्ड डेटा, हे अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना भेटतात. आता याच्यामध्ये जे काही जेनेरिक किंवा AI फार्म स्कोर जो आपण स्टडी करत असतो, हे स्टडी करत असताना किंवा हे अभ्यासत असताना मागील पिकांचे म्हणजे ऊस पीक ज्या शेतात आपण तिथं जे घेतलेलं आहे त्याच्या हिस्टॉरिकल डेटा आपण तिथं तपासत असतो. तिथं हवामानाची माहिती आपण तिथं घेत असतो. तिथं पिकाच्या संदर्भातली वाढीची माहिती आपण घेत असतो. त्याच्यामध्ये आपण तुमची सॉइल हेल्थ कशा प्रकारे काम करतात, वातावरण कशा प्रकारचं होतं, हवामान कशा प्रकारचं होतं, ही इनतेभूत सगळी माहिती आपण तिथं घेऊन त्याच्याद्वारे आपण जेनेरिक फार्म स्कोअर इथं देत असतो. AI फार्म रेटिंग मध्ये आपण ह्याचप्रमाणे आपण माती संदर्भातली माहिती, हवामानाची माहिती आणि सॅटेलाइट इमेजरी डेटा यांचा उपयोग करून जी काही स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरतो त्याच्याविषयीची माहिती ही AI फार्म स्कोर आपण दाखवतो. याच्यामध्ये तुमचं पीक हेल्दी आहेत का अनहेल्दी, म्हणजे निरोगी आहेत का अनिरोगी, या संदर्भातली माहिती ही आपण ह्या चार्ट मध्ये जे की फार्म स्टॅटिस्टिक मध्ये आपण ते बघू शकतात. ही व्हॅरी करू शकतात प्रत्येक दिवसाच्या सॅटेलाइट इमेजरीनुसार ही व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. जसं की काल मी व्हॉट्सअपवर टाकलेल्या मेसेज मध्ये उत्तम निरोगी 0.6 ते 1 पर्यंत आहेत. मध्यम स्वरूपाची जी वाढ जी आपल्याला ती दाखवतात ती 0.4 ते 0.6 मध्ये दाखवतात, आणि निरोगी अनहेल्दी आपल्याला जी रेंज असते ती 0 ते आपल्याला 0.4च्या रेंज मध्ये दाखवतात. आणि एक काही वेळेस असं बी होऊ शकते वातावरणाच्या किंवा हवामानाच्या परिणामानुसार ही जी व्हॅल्यू आहेत ही निगेटिव्ह म्हणजे मायनस मध्ये, उन्हेमध्ये सुद्धा ही व्हॅल्यू आपल्याला तिथं दाखवू शकतात, जे की आपलं पीक हे अनिरोगी असण्याचे संकेत आहेत.
तर अशा प्रकारची माहिती ह्या चार्ट मध्ये शेतकऱ्यांना पाहायला भेटतात. या चार्टच्या संदर्भात कोणत्या काही शेतकऱ्यांना प्रश्न आहेत का? हे चार्ट कुठून आलंय, कुठं आहे, कुठून ऍक्सेस करायचं आहे? हे चार्ट आपल्या पीक नकाशाच्या खाली आपण ते बघू शकतो. हा आपला वरती पीक नकाशा आहे. आपण वरती स्क्रोल केलं तर खाली फार्म स्टॅटिस्टिक्स मध्ये हे चार्ट आपल्याला पाहायला भेटतात. ओके सर. ओके ओके, भेटलं. हा, तर आपण इथं खाली बघितल्यानंतर त्याच्यानंतर खाली आपण बघितलं तर आपल्याला 14 दिवसाचा आपला हवामान अंदाजाविषयीची माहिती आपल्याला इथं खाली पाहायला भेटतात. याच्यामध्ये आजचं जे काही वातावरण हवामानाविषयीची माहिती, ज्याच्यामध्ये तुम्हाला आजची तारीख, आजचं वार, शुक्रवार 10 ऑक्टोबर, आजची वेळ तिथे दिसते 3:33. त्याच्यानंतर आजचं जे वातावरण आहे हे क्लिअर आहे, जे की आपण सूर्य जे बघतोय हे आपल्याला क्लिअर तिथं वातावरण आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला तिथं देतात. आजचं तापमान हे 30.11 डिग्री सेल्सिअस मॅक्झिमम, मिनिमम 21.61 डिग्री सेल्सिअस मिनिमम. हवेचा वेग आपण इथं बघतोय 4.3 मील पर सेकंद. आणि त्याचबरोबर बाजूला आपण क्लाउड बघतोय. अजित सर आपलं माईक ऑन ऑफ करा, थँक्यू. इथं जर आपण क्लाउड पर्सेंटेज बघितलं तर 0% आजचं आपलं क्लाउड पर्सेंटेज म्हणजे ढगाळ वातावरण हे 0% आहेत. अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे आजच्या याच्यात पाहायला भेटतात. त्याचबरोबर आपण पुढील 14 दिवसाचा हवामानाविषयीची माहिती आपण इथे बघू शकतात की ढगाळ वातावरण कधी असू शकते किंवा नसू शकतात. त्यातलं तापमान, हवेचा वेग, हवेचा दाब, पाऊस येण्याची शक्यता, ही सगळी माहिती आपल्याला ह्या 14 दिवसाच्या वेदर फोरकास्ट डेटामध्ये, हवामान अंदाजामध्ये आपण बघू शकता. खाली आपण गेलो तर करंट वेदर पॅरामीटर, जे की प्रत्येक तासाला अपडेट होत असतात, ज्याच्यामध्ये पाऊस, आर्द्रता, व्हीपीडी, युव्ही इंडेक्स, जे की अतिनील किरणे आपण माहिती घेतो, क्लाउड कव्हर, हवेचा वेग, हवेची डिग्री, हवेचा दाब, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हवे ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे दवबिंदू तापमान, ही संपूर्ण माहिती शेतकरी इथे प्रकारे आपण आपल्या इथल्या हवामानाविषयीची माहिती आपण इथे बघू शकतो. तर हवामान अंदाजाविषयीची कोणाला काही प्रश्न आहे? हवामान अंदाजाविषयी कोणाला काही प्रश्न आहे? हा बोला सर. हा सर, सर ते बोला. हॅलो हा सर बोला. हॅलो. इल्ड डेटा म्हणजे काय नेमकं? एआय इल्ड डेटा, हॅलो. संदीप सर एक मिनिट. एआय इल्ड डेटा आपण जे बघत असतो, एआय इल्ड डेटा हा तुमच्या पिकाच्या संदर्भातला जे काही प्रेडिक्टेबल म्हणजे येणारं जे उत्पादन आहे त्याच्याविषयीची माहिती आपण एआय इल्ड डेटा मध्ये देत असतो. याच्यामध्ये तुमचं पिकाच्या हिस्टॉरिकल जो काही डेटा आहे तो अभ्यासला जातो आणि रेग्युलर आपण उपग्रह प्रतिमेची माहिती ही घेत असतो आणि त्याच्यामध्ये जे काही ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस किंवा जे काही असतात याचा एक अल्गोरिदम बनवून आपण एआय डेटा आपण इथे दाखवत असतो, जे की तुम्हाला इथे पाहायला भेटतात. आपल्याला ही सगळी माहिती भेटत असताना एआय डेटा तिथं एनडीव्हीआय हा पीक नकाशा दिसणे फार गरजेचं असतात. जर एखाद्या वेळेस आपल्याला एनडीव्हीआय हा पीक नकाशा जर माहिती जर भेटली नाही, म्हणजे क्लाउड पर्सेंटेज ढगाळ वातावरण अधिक प्रमाणात असेल तर त्यावेळेस ते मायनस मध्ये सुद्धा दाखवू शकतात. त्याच्यामध्ये जास्त म्हणजे परेशान किंवा त्रासदायक होण्याची काही आवश्यकता नाहीये. ते परत डेटा रिफ्लेक्ट होतो ज्यावेळेस आपल्याला आपला एनडीव्हीआयचा डेटा आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामुळे एआय इल्ड डेटावर तरी आतापर्यंत शेतकऱ्यांनी ते बघू नयेत. हे ज्यावेळेस आपलं पीक मुख्य वाढीपासून मॅच्युरिटी स्टेजला जाईल त्यावेळेस एआय इल्ड डेटा हा आपल्याला तिथं बघावा लागेल. आणखीन कोणाचे प्रश्न? हा सर बोला संदीप सर. ते टार्गेट यील्ड डाटा 80 टन काय सांगतंय ते? सॉरी काय म्हणले सर? ते टार्गेट यील्ड डेटा आहे का ना डाटा, हो ते 80 टन काय दाखवते पर एकर? नाही, हे आपण सर मॅन्युअली फीड केलेला डाटा आहे टार्गेट यील्ड डेटा. आणि तो याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा हिस्टॉरिकल जो आपण डेटा आहे. हा हॅलो सर, हा, आपला बोला जो की. अवरेज जे शेतकऱ्यांचा जो काही आपण टार्गेटेड यील्ड डेटा जो ठेवलेला आहे हे 80 ते 100 टनच्या जवळपास हा आपण मॅन्युअली ठेवलेला आहे. तुमचा हा, जर हा, हिस्टॉरिकल ठीक. डेटा आपल्याकडे जर असता
तर मग आपण हा. तो हिस्टॉरिकल डेटाच्या अनुसार आपण तो टार्गेटेड यील्ड डेटा आपण तिथं ठेवू शकलो. पण सर्वसाधारण आपल्या कोणत्याही शेतकऱ्यांचा जो काही हा. मागच्या जो डेटा आहे यील्ड डेटा, तो यील्ड डेटा आपल्याकडे नसल्यामुळं आपण अवरेज 80 ते 100 आपण तिथं ठेवलेलं आहे. ते काय होतंय सर, तसं हे असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय, पिकाचे आपल्या हा. ग्रोथ सगळे हे बघून हा. प्लॉटची कंडिशन वगैरे हा. गुड सगळी हा. छान असल्यानंतर सुद्धा जर एवढं टनेज भेटणार असलं तर म्हणजे हे होतंय ना. हा. हा. नाही सर, हे जो टार्गेटेड यील्ड डेटा मी जसं तुम्हाला सांगतोय, हा आपण मॅन्युअली फीड केलेला डेटा आहे. हा. म्हणजे आपण ते आपण तुमचा हिस्टॉरिकल डेटा जर आमच्याकडे जर आहे असता, तर आपण तिथं तुमचा जो काही हिस्टॉरिकल हा. डेटा असता तो तिथं फीड केला गेला असता. हा, तो म्हणजे साधारण आम्हाला तसं हे म्हणजे ह्याच्यावर काय अवलंबून राहणं हे नाही ना, त्या ह्याच्यावर. नाही सर, याच्यावर नाही. हा व्हॅरी हा, डेटा 100 टन per acre असू शकतो किंवा कारण त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. प्लॉटचे हे बघितल्यानंतर वाटत नाही ना एवढंच येईल, त्याच्यापेक्षा थोडंफार जादाच हे होईल असं वाटतं ना. हा, त्याच्यापेक्षा Condition. जास्त येईलच ना सर, साहजिक सारखीच आहे. तेच. कारण हे ह्याच्यावर पडल्यानंतर एकदम ते हे होतंय हो. नाही चालतंय, ठीक आहे, ओके. त्याचा चालेल ठीक आणखीन आहे. कोणाची ओके. काही प्रश्न? 11.90 काय? सर आपण जर तिथं जर बघितलं तर आपण तिथं वरती पाहिलं तर 11.90 च्या वर आर्टिफिशियल इंटेलिजन्स यील्ड डेटा आपल्याला दिसतो, AI यील्ड डेटा, हो जो की मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्याच्याविषयीची माहिती दिली. हो. आणखीन सर कोणाचे काही प्रश्न? हॅलो. तर अशा प्रकारची शक्यतो शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपल्याला माहिती बघायची आहे, तर आपण फक्त पीक नकाशावरच आपण ती माहिती बघायची की आपली पिकाची वाढ ही कशा प्रकारे होत आहे. याच्यामध्ये S1 आणि S6 मध्ये हा NDY जो मुख्य पीक नकाशा आहे, सर्व शेतकऱ्यांना विनंती की हा मुख्य पीक नकाशाचा दररोज जसजसा अपडेट होत राहील ती माहिती आपण तिथं बघावी. 1-2 दिवस टेक्निकल काही इश्यू जर असेल, क्लाउड कर पर्सेंटेज असेल, तर होऊ शकते की त्या 1 किंवा 2 दिवसाचा तो पीक नकाशा आपल्याला तिथं पाहायला भेटणार नाही. जर 3 किंवा 4 दिवसापेक्षा जास्त जर दिवस जर झाले आणि ते पीक नकाशा जर तुम्हाला पाहण्यात जर नाही भेटला, तर तुम्ही मला माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही ते एकदा लिहून घ्या. मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर तुम्ही मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज मला करा. त्याच्यावर मग आपण जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. माझा मोबाईल नंबर आहे 72 76 76 84 34. 72 76 76 84 34. माझं नाव अरुण पडोळ. सगळ्यांनी माझा हा मोबाईल नंबर सेव्ह करावा. जर पीक नकाशा संदर्भात जर आपल्याला काही प्रश्न जर असतील, तर मला ह्या नंबरवर तुम्ही फोन कॉल करा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. तुम्हाला त्वरित त्याच्यावर रिप्लाय करून भेटेल. यदा कदाचित तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकल्यानंतर जर तुरंत जर रिप्लाय जर भेटला नसेल, तर आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुम्हाला लवकरात लवकर त्याची माहिती आम्ही देत असू. कारण की एखाद्या वेळेस काय होतं की व्हॉट्सअपवर मेसेज आल्यानंतर तो मेसेज लवकर रीड जर केला नसेल, तर रिप्लाय हा उशिरा येऊ शकतो. त्याच्यामुळं एक थोडस त्यात जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याबद्दल आम्ही आत्ताच तुम्हाला सॉरी म्हणतो. पण तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो, तो आम्ही तुम्हाला तिथं देऊ. ओके, थँक्यू. तेजस्विनी मॅडम. हो, मला वाटतं स्वप्नील पवार सरांना, सर तुमची काही शंका असेल तर अनम्यूट करून विचारा सर प्रश्न. अनम्यूट करा सर, स्वप्नील पवार सर. ठीक आहे अविनाश, आता तुम्ही पसरची माहिती सांगायला सुरुवात करा. जर कुणाचे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर आपण ह्या सेशन झाल्यानंतर घेऊयात प्रश्न. हॅलो, नमस्ते सर्वांना. मी अविनाश पांगारकर, फसल कंपनीकडनं प्रतिनिधी बोलतोय. आपण जेव्हा कृषक ऍपमध्ये जाता
कृषक ऍपमध्ये गेल्यानंतर AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प या पट्टीवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दिसतंय की इथे माझा ऊस म्हणून हा एक लोगो दिसतोय तुम्हाला. त्या लोगोवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये जे काही वेदर स्टेशन लावलेलं आहे, जे काही डिव्हाइस आपण आपल्या शेतात बसवलेलं आहे, त्याचा पूर्णपणे डेटा तुम्हाला इथे बघायला भेटतो. अरे. एक सेकंड. एक 2 मिनिटं नेटवर्कचा इश्यू आहे. ठीक आहे, माझा आवाज येतो सर्वांना? हो, येतोय अविनाश. ठीक आहे. तर इथे जी स्क्रीन दिसत आहे, आता इथे ही मी मोबाईल वरती ओपन केलंय आणि इथे सर्वांचा डॅशबोर्ड दिसत आहे. पण जेव्हा तुम्ही माझा ऊस याच्यामध्ये जाता तर तुम्हाला फक्त तुमचं शेतामध्ये ठराविक काय लावलेलं आहे हेच तुम्हाला इथे लक्षात येतं की जो काही तुमचं शेत असेल, तुमचं नावाचं डिव्हाइस जे असेल ते तुम्हाला तुमच्या माझा ऊस याच्यामध्ये दिसतं. जसं की आता आपण इथे बघू शकतो की एक उदाहरण घेऊयात. इथे आहे प्लॉट राहुल शिवाजी पाटील सरांचा इथे प्लॉट आहे. ठीक आहे, दिसत आहे. जर हे मी कर्सर फिरवतो, हा तुम्हाला दिसतंय, इथे नाव दिसतंय राहुल शिवाजी पाटील, म्हणजे हा तुमच्या नावाचा प्लॉट आहे. आणि त्याच फार्म मध्ये आपण एक डिव्हाइस बसवलेला आहे, हा त्याचा लोगो इथे तुम्हाला दिसतोय. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्या डिव्हाइस जे आहे ते पूर्ण दिवसामधनं 24 तास 24 वेळेला जागृत होतो. म्हणजे 24 तासाचा जो डेटा आहे तो तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पूर्णपणे बघायला भेटतो. तर इथे तुम्हाला लक्षात येतं की शेवटचा डेटा त्या मशीनने कधी घेतलाय, त्या डिव्हाइसने कधी घेतलाय. आता इथे लक्षात येतं की तुम्हाला 3:31 डेटा घेतलाय, म्हणजे पुढचा डेटा जो आहे तो 4:31 येईल. इथे तुम्हाला बॅटरी आपलं नेटवर्क पर्सेंटेज दाखवतं की तुमच्या डिव्हाइसला नेटवर्क किती आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती की आपण त्याला सोलर पॅनल असतं डिव्हाइसला, त्यामुळे तुम्हाला बॅटरी चार्ज करायची आवश्यकता नसते, ती बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होते. आणि इथे तुम्हाला बॅटरी पर्सेंटेज दिसतंय की त्याचं बॅटरी पर्सेंटेज किती आहे. त्यानंतर आपण जर खाली आलो तर तुमचं पीक कुठलं आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. जर याच्यावरती आपण जर क्लिक केलं ना तर तुम्हाला इथे लक्षात येतं की सध्या तुमची स्टेज कोणती चालू आहे आणि सीझनची स्टार्ट डेट तुम्हाला जर इथे दिसत असेल तर इथे तुम्हाला लक्षात येते की इथे तारीख दिसते 3/8/2025, म्हणजे सरांची जी काही लागवडची डेट आहे 3/8/2025 आहे.
आणि तिथल्यापासून ही स्टेज चालू झालेला आहे. पहिले स्प्राउटिंग स्टेज झाली, लीफ डेव्हलपमेंट झाली, टिलरिंग झाली आहे. म्हणजे आता टिलरिंगची स्टेज संपत आली आणि आता स्टिम्युलेशनची स्टेज जी आहे ती चालू होईल, असं याचा अर्थ होतो. आणि हे तुमचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला इथे स्टेज दाखवली जाते की तुमची सध्या कोणती स्टेज चालू आहे. त्यानंतर इथे तुम्हाला लक्षात येतं की तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची स्टेज कोणती आहे. म्हणजे आपलं डिव्हाइस काय करतं की जे काही आपण डेटा कलेक्ट करतो शेतामधनं, म्हणजे तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची स्टेज कोणती आहे, तुमचं मायक्रोक्लायमॅटिक कंडिशन कसं आहे, तुमचं हवामान म्हणजे तुमच्या स्पेसिफिक प्लॉट वरती स्पेसिफिक शेतामध्ये, त्याचप्रमाणे तुम्हाला ऍडव्हायझरी जनरेट होऊन ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते. आता याच्यामध्ये तुम्हाला सिंपल गोष्ट याच्यामध्ये जर काही कळत नसेल तुम्हाला तर तुम्ही याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथे लिहिलेलं आहे लर्न मोर. तर या लर्न मोर वरती जर आपण क्लिक केलं ना तर तुम्हाला इथे लक्षात येतं हे लर्न मोर म्हणजे काय. तर याच्यामध्ये जाऊन तुम्हाला लक्षात येतं की हे नेमकं काय आहे. हे आता तुम्हाला इंग्लिश मध्ये जरी दिसत असलं पण हे मराठीमध्ये सुद्धा करता येतं. हे माझ्याकडे इंग्लिश मध्ये ओपन आहे म्हणून ते तुम्हाला दिसतंय. एक मिनिट मी तुम्हाला इतर जर आपण गेलो याच्यामध्ये, जर एडिट प्रोफाईल मध्ये जर आपण गेलो साईडला, तर याच्यामध्ये आपल्याला पर्याय निवडता येतो. आपण जर इथे मराठी केलं आणि सेव्ह केलं तर आता हे सर्व तुम्हाला मराठीमध्ये दिसायला लागेल. ठीक आहे. तर मराठीमध्ये सुद्धा आपण या सर्व गोष्टी बघू शकतो. आता आपण सगळे शेतकरी मराठीच आहोत सगळे, तर आपण आता मराठीमधून माहिती घेऊयात पुढे. याच्यामध्ये वर्तमान टप्पा आणि पुढील टप्पा कोणता असेल हे तुम्हाला लक्षात येत आहे. त्यानंतर जर खाली आपण गेलो तर तुम्हाला जे काही आपण 12 सेन्सर 12 पॅरामीटर जे काही शेतामध्ये लावलेले आहेत त्याचे पैकी 3 पॅरामीटर जे आहे ते तुम्हाला इथे लक्षात येतं. जसं की तापमान काय आहे, आर्द्रता किती आहे तुमच्या शेतामध्ये, म्हणजेच हवेमध्ये ओलावा किती आहे, आणि प्राथमिक जमिनीतील ओलावा म्हणजे आपण जे काही सेन्सर जमिनीमध्ये टाकलेले आहेत प्राथमिक मुळापाशी त्यांचा ओलावा किती आहे हे तुम्हाला इथे दिसतं, जो की 46% हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर तुमचं जमिनीवरचं तापमान जे आहे ते 31 डिग्री सेल्सिअस हे एवढं तापमान आहे हे तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे या 3 गोष्टी तुम्हाला वरती दाखवून दिल्या जातात. जर याच्यावरती जर आपण क्लिक केलं प्राथमिक जमिनीतील ओलावा याच्यावरती आपण जर क्लिक केलं तर म्हणजे आपण आतल्या पेज जातो. म्हणजे इथं तुम्हाला पूर्णपणे सगळी माहिती तुम्हाला इथे लक्षात येते. जे काही 12 सेन्सर 12 पॅरामीटर्स आपण जे काही शेतामध्ये लावलेले आहेत हे सर्व चा डेटा जो आहे तो तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये बघायला भेटतो. आता याच्यामध्ये काय आहे की इथे तुम्हाला सेम गोष्ट दिसते की शेवटचा कधी डेटा घेतलाय, रेंज किती आहे, बॅटरी किती आहे, नंतर तुमचं पीक कुठलं आहे आणि सध्या स्टेज कोणती चालू आहे. नंतर इथं तुम्ही हे बघू शकता एकूण जमा जीडीडी म्हणजेच ग्रोईंग डिग्री डेज. आता ग्रोईंग डिग्री डेज काय असतं की तुमचं पिकाची वाढ जी आहे, पीक आपण जसं आपलं वय मोजतो ना, आपण एवढ्या वर्षाचे झालो तसंच ते पिकाचं वय आहे ते ग्रोईंग डिग्री डेज मध्ये मोजतात आणि ते 948 आहे सध्या. म्हणजे या 948 वरून सध्याची जी स्टेज चालू आहे टिलरिंगची हे आपल्याला लक्षात येतं. हे त्याप्रमाणे फीड केलं जातं आणि ही ग्रोईंग डिग्री डेज आहे ते कंटिन्युअसली वाढतच जाणार. आणि जेव्हा तो इष्टतम पर्यंत येतो तेव्हा तो शेवटपर्यंत जातो तेव्हा तुमचं क्रॉप हे जे आहे ते हार्वेस्टिंग स्टेजला येतं, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर जे काही माझे सेन्सर्स आपण इथे माझ्या सेन्सर्स मध्ये तुम्ही बघू शकता की जे काही आपण सेन्सर लावले त्याची माहिती तुम्हाला इथे दिसते. आता सर्वात महत्वाचा भाग फसल सेन्सरचा हा आहे की तुम्हाला इरिगेशन मॅनेजमेंट करायचंय, बरोबर. आणि इरिगेशन मॅनेजमेंट करत असताना तुमचं वापसा कंडिशन मेंटेन आहे का, तुमच्या जमिनीमध्ये ओल किती आहे हे सर्व बघायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन बघू शकता आणि इथून तुम्ही वापसा कंडिशन मेंटेन करू शकता. आता इथे आपण जे काही 2 सेन्सर तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत, जे काही आपण पहिला 1 फुटापर्यंत टाकलेला आहे आणि दुसऱ्या फुटापर्यंत टाकलेला आहे, तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की प्राथमिक मधला ओलावा जो आहे तो इथे 46% आहे आणि सेकंडरी म्हणजे जो खालपर्यंत टाकलेला आहे तो 90.7% आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की इथे जे दिसतंय ना याच्याप्रमाणे तुम्हाला इथे खूप ओले म्हणून दिसतंय आणि याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे लक्षात येतं की आता खूप ओले म्हणजे याचे 46% आहे, म्हणजे 45 ते 100% खूप ओले आहे आणि जमिनीची क्षमता यांची जी आहे 44% ते 45% आहे. त्यानंतर पुरेसा ओलावा आपण 39 ते 44% असं म्हणू शकतो आणि खूप जास्त कोरडेपणा 0 ते 30% आहे. म्हणजे ही रेंज दिलेली आहे. आता ही रेंज कशी दिलेली आहे तुम्हाला, तर ही रेंज जी आहे ती तुमच्या मातीच्या प्रकारानुसार सॉरी तेजस्वी घडत नसते
कोण बोलतोय? तर आपल्याला जी या ही रेंज रेंज आहे या रेंज प्रमाणे आपल्याला पूर्ण आपला वापसा कंडिशन जो आहे तो मेंटेन करायचा आहे. आता सरांचं जर आपण उदाहरण घेतलं राहुल शिवाजी पाटील, तर यांचं आता 46% म्हणजे त्यांचं जवळपास वापसा कंडिशन मेंटेन आहे हे आपण बघू शकतो याच्यामध्ये. जर आपण याच्यावरती क्लिक केलं कमाल आणि किमान मध्ये आणि याच्यामध्ये आज आपण त्यांचा मंथली डेटा पाहिला तर आपण इथे बघू शकतो सर म्हणजे जेव्हा ते पाणी देतात, पाणी दिल्यानंतर हा सेन्सर जो आहे वरती जातो म्हणजे खूप जास्त ओलापणाकडे जातो म्हणजे तिथे ओलावा आहे आणि जसं जसं पाणी कमी कमी होत जातं तसं तो सेन्सर उतरत उतरत जातोय आणि पाणी कमी कमी होत होत तो 47-48 पर्यंत येतोय. म्हणजे सर अगदी व्यवस्थितरित्या तो ओलावा तिथला मेंटेन करताय आणि जेव्हा तो वापसा कंडिशन मध्ये असेल किंवा पाणी द्यायची वेळ आली तेव्हा ते पाणी देत आहेत. आता कदाचित इथे पाऊस पडला असेल त्यामुळे इथे पाणी दिलं. पाऊस पडल्यानंतर सुद्धा काय होतंय की तो पाऊस पडल्यानंतर हळूहळू परत तो खाली येतो जसं जसं जमिनीतलं पाणी कमी होत आहे आणि त्याप्रमाणे हा पूर्ण जो नकाशा आहे तो मेंटेन झालेला आहे. जो काही आपण ग्राफ बघतोय तो पूर्णपणे मेंटेन झालेला आहे व्यवस्थित. तर इथे आपल्याला लक्षात येतं की आपण किती व्यवस्थितरित्या आपण शेतामध्ये पाणी देतोय मागितल्यानंतर. आणि हेच आपल्याला मेंटेन करायचं आहे की जमिनीला जर वापसा कंडिशन मेंटेन असेल तर जे काही आपण खतं वगैरे देतो त्याप्रमाणे ते सर्व व्यवस्थित ते लागू होतात, लीच आउट होत नाही. त्यासाठी आपल्याला हे मेंटेन असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला हे सर्वात महत्वाचं आहे जमिनीतील ओलावा मेंटेन करणं, वापसा कंडिशन मेंटेन करणं. त्यानंतर हे दुसरा जो सेन्सर आहे तो आपण सेकंडरी याच्यासाठी टाकलेला आहे की तुमचं शेवटपर्यंत पाणी जमिनीमध्ये किती आहे. याचा अर्थ असा आहे की तिथपर्यंत पाणी गेलं म्हणजे सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय तिथपर्यंत पाणी गेलं म्हणजे ओके, म्हणजे त्याच्या खाली पाणी जाऊन काही फायदा नाहीये. तर त्यासाठी ते तुम्ही दोन्ही पण मेंटेन करण्याचा प्रयत्न करावा हे आहे. त्यानंतर तापमान आहे किमान मध्ये आणि कमाल मध्ये. आता 31 डिग्री तापमान आहे 3:31 इथे तुम्हाला लक्षात येतं. तुमच्या शेतामधलं स्पेसिफिक आर्द्रता किती आहे 49% आर्द्रता आहे. मातीचं तापमान किती आहे, पानाचा ओलावा किती आहे. म्हणजे पानांचा ओलावा म्हणजे काय की तुमच्या तुमच्या पानावरती ओल किती राहते म्हणजे दवबिंदू किती राहतात आणि ते किती प्रमाणामध्ये पर्सेंटेज मध्ये आपण इथे दाखवतो. इथे तुम्हाला अजून एक परत एकदा सांगतो की अधिक जाणून घ्या मध्ये गेल्यानंतर आहे ना तुम्हाला इथे लक्षात येतं अधिक पानांचे ओलेपणा म्हणजे काय आणि ते रोग शोधण्यात कशी मदत करतं. म्हणजे याचा आपण जो काही रोग आणि किडीचे अलर्ट देतो याच्यामध्ये कसा उपयोग होतो याचा इथे त्याची माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्ही प्रत्यक्षपणे इथे बघून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल माहिती होते. त्यानंतर पाऊस जो आहे तुमच्या शेतामध्ये पाऊस किती पडतोय, मागच्या तासात किती पडलाय, मागच्या 7 दिवसामध्ये किती पडलाय इथे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर VPD आहे, वेपर प्रेशर डेफिसिट. आता हा पण आपण इथे जाणून घेऊ शकतो की VPD म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या पिकावरती परिणाम कसा होतो. आणि जर तुम्हाला फर्टिगेशन जर करायचं असेल तर 1.5 ते 2.5च्या दरम्यान जर ही व्हॅल्यू असेल तर आपण ते 1.5 ते 2.5च्या दरम्यान आपण फर्टिगेशन करू शकतो. आणि हे तुम्हाला पुढच्या 4 ते 5 तासांचे इथे एक अंदाज दिला जातो की तुमचं VPD एवढा आहे. त्याप्रमाणे तुम्ही फर्टिलायझेशन वगैरे करू शकता, पाणी देऊ शकता. त्यानंतर पिकाचं बाष्पीभवन आहे ETC, म्हणजे तुमचं पिकाचं बाष्पीभवन किती होतंय रोज आणि पुढच्या 7 दिवसामध्ये किती बाष्पीभवन होऊ शकतं याची तुम्हाला इथे माहिती दिली जाते. त्यानंतर सनशाईन हवर्स मध्ये काय आहेत की तुमच्या पिकावरती ऊन किती पडते आणि त्याची तीव्रता किती हे तुम्हाला इथे लक्षात येतं. तुमचं ऊन किती आहे, त्याची तीव्रता किती आहे. त्यानंतर वाऱ्याची गती आणि दिशा, म्हणजे हवा कुठल्या दिशेनं वाहत आहे आणि किती वेगानं वाहत आहे आणि कुठल्या दिशेनं वाहत आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. याच्यामध्ये जर आपण गेलो तर इथे तुम्ही बघू शकता की हवेची दिशा जी आहे कमी जास्त होताना तुम्हाला इथे लक्षात येते. त्यानंतर सर्वात खाली काय करतो आपण फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला देतोय. म्हणजे काय की हे काही जे पॅरामीटर्स आहेत याच्या पॅरामीटर्स वरून तुम्हाला जर फवारणी शेतामध्ये घ्यायची असेल तर त्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे आपण इथे तुम्हाला एक अंदाज देतो. आता इथे दिलेलं आहे फवारणीसाठी योग्य वेळ नाही सध्या सांगितलेलं, म्हणजे सध्या फवारणी घ्यायची योग्य वेळ नाही. पण जर इथे तुम्ही पाहिलं 6 वाजता सांगितलं फवारणी, 7 वाजता सांगितलं फवारणी, म्हणजे पुढच्या 5 ते 6 तासांचं तुम्हाला इथे दिलं जातं की नियोजन की फवारणी घ्यायची योग्य वेळ आहे किंवा नाही.
जर आता इथे ग्रीन मध्ये दाखवते म्हणजे तुम्ही फवारणी घेऊ शकता, पण जर लाल कलर मध्ये असेल ना तर तिथे चक्क लिहून येतं फवारणी करण्यासाठी योग्य वेळ नाही, आणि त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करावं. त्याचबरोबर जर पिवळ्या याच्यामध्ये असेल तर तुम्ही फवारणी करू शकता, पण तुमच्या रिस्क वरती तुम्ही करू शकता, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथे आपण एक अंदाज देतो, जर तुम्हाला फवारणी करायची असेल आणि मग तुम्ही इथून हे करून बघू शकता. त्यानंतर हे सगळे आपले सेन्सर झाले, सर्व जे काही आपण 12 पॅरामीटर्स लावलेले आहेत त्याच्यावरनं हे आपल्याला पूर्ण डेटा तुम्हाला इथे बघायला भेटतो. त्यानंतर इथे अंदाज आहेत. या अंदाजमध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला दिसतो 24 तासांचा अंदाज. 24 तासाच्या अंदाजामध्ये काय आहे की तुम्हाला आता आता किती वाजले 4, म्हणजे पुढच्या 5 वाजेपासून उद्याच्या 5 वाजेपर्यंत किती पाऊस राहणार आहे, तापमान किती राहणार आहे, आर्द्रता किती राहणार आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटतात आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही नियोजन करू शकता. त्याचबरोबर 14 दिवसांचा अंदाज तुम्हाला इथे दिसतो. आता इथे बघा, हे 14 दिवसांचा अंदाज खूप महत्वाचा आहे. आता 14 दिवसांच्या अंदाजामध्ये तुम्ही पुढच्या 15 दिवसाचं नियोजन तुम्ही तुमच्या शेतावरती करू शकता. जर तुम्हाला इथे आधीच कळालं की 14व्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता आहे, आता इथे तुम्हाला दिसतं इथे 17 तारीख 18 तारखेला पावसाळा ढगाळ वातावरण दिसत आहे आणि पाऊस पण दिसत आहे. त्याचप्रमाणे आजपासून जर पाहिलं तर पूर्ण सूर्य कोरडा दाखवत आहे, आणि इथे खाली जर पाहिलंय पावसाची संभाव्यता आहे का, तर इथे दाखवतोय मध्यम, पण दाखवतोय की 0.20 मिलीमीटर किंवा उच्च म्हणजे 4.8 मिलीमीटर, 12 मिलीमीटर, म्हणजे ज्याप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर याच्यावरून तुम्ही पुढचं नियोजन करू शकता, जेणेकरून तुमच्या शेतामध्ये जे काही आपल्याला होणारं नुकसान असेल ते आपल्याला टाळता येईल. त्याप्रमाणे सगळे मॅनेजमेंट आपण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करू शकतो. तर या गोष्टी आहेत. त्यानंतर आपण काय करतो, आता सपोज तुम्हाला काय आहे, इथे तुम्हाला दिसतं की तुम्हाला इथे जे काही पॅरामीटर्स लावलेले आहेत याच्यामध्ये फक्त तुम्हाला याचा उपयोग होतो की तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचा प्रमाण किती आहे, तुमचं वापसा कंडिशन मेंटेन आहे किंवा नाही, हे आपण याच्यावरून करू शकतो. पण मग बाकीच्या पॅरामीटरचा उपयोग काय आहे, बाकीचे पॅरामीटर्स कशासाठी वापरले जातात, तर बाकीचे पॅरामीटर जे आहेत, तापमान असेल, आर्द्रता असेल, ह्युमिडिटी असेल किंवा पानावरचा ओलावा असेल, तर याचा उपयोग आम्ही बॅकएंडला करतो. बॅकएंडला याच्यासाठी करतो की तुमच्याकडे कुठला रोग येणार, कुठली कीड येणार, याच्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करतो. आणि जेणेकरून तुमच्याकडे जर कुठला रोग येणार असेल तर आम्ही 8 दिवस आधीच तुम्हाला मेसेज प्रोव्हाइड करतो की तुमच्याकडे असा असा रोग येण्याची शक्यता आहे, आणि हा जर रोग येणार असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायला हवं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये ही क्रिया म्हणून जे दिसतंय तुम्हाला इथे, तर या क्रियामध्ये म्हणजे ते हिरव्या कलरच्या पट्टीमध्ये तुम्हाला इथे बघायचंय. जर याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपण आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सांगू इच्छितो मी की इथे तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे जो काही आपण डेटा फीड केलेला आहे, जसं की आता सरांची जी तारीख आहे 8 मे ऑगस्ट महिन्यातली लागण डेट आहे, तर त्या डेट पासून तर शेवटच्या म्हणजे ऊस तुटेपर्यंत तुमचं पिकाचं प्लॅनर, क्रॉप प्लॅनर म्हणा किंवा कॅलेंडर जे आहे ते आपण इथे देतो की तुम्हाला रोजच्या रोज म्हणजे दिवसा काय काम करायचं आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. आता इथे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या क्रिया दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पावसाची शक्यता, म्हणजे तुम्हाला जो काही पावसाचा अलर्ट येतो तो याप्रमाणे येतो की तुमच्याकडे पावसाची शक्यता आहे, आणि पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय मेसेज येतो की मागील 24 तासात तुमच्याकडे 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, म्हणजे तुमच्याकडे एवढा पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडून गेलाय याची तुमच्याकडे नोंद होते. त्यानंतर तुमच्याकडे कुठला रोग आहे येणार आहे, कुठली कीड येणार आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मेसेज येतो. हा 8 दिवस आधीच येतो. आता तुम्ही जर इथे बघताय रोग आणि कीड फवारणी शिफारस दिलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की हुक्का बोंग नावाचा रोग जो आहे तो तुमच्या शेतावरती प्लॉटवरती येणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे. मग यासाठी काय करायला हवं, तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जायचंय, शेतामध्ये गेल्यानंतर बघायचंय की तुमच्याकडे रोग कुठे दिसतोय का, आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट, प्रिव्हेंटिव्ह स्प्रे तुम्ही घेऊ शकता, असं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि जर आरसी आणि सीआयबी अंतर्गत जर शिफारस केलेली असेल तर आपण तेच शिफारस करतो, अन्यथा करत नाही. मग याच्यासाठी काय करायचं, तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा.
आमच्या अॅग्रोनॉमिस्टशी संपर्क साधा. ते तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करतील आणि ते तुम्हाला खात्री देतील, डोसेस वगैरे खात्री देतील की तुम्हाला नेमकं तिथे काय द्यायचंय. त्याचप्रमाणे पाण्याचं जर अलर्ट असेल, जर तुम्हाला पाणी द्यायचं असेल शेतामध्ये, तर पाण्याचा अलर्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये येतो की एवढे तुमच्या शेतामध्ये एवढे एवढे लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि एवढी मिनिटं तुम्ही ड्रीप चालवायला पाहिजे, असा मेसेज सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये येतो. आता सध्या आपल्याला इथे दिसत नाही कारण कंटिन्युअसली पाऊस आहे आणि त्यांचं व्यवस्थित आहे, त्यामुळे पाण्याचं तुम्हाला इथे दिसत नाहीये मेसेज, सध्या दिसणार नाही कोणाला, पण तो तसाही मेसेज तुम्हाला याच्यामध्ये येतो. तर याच्यामध्ये काय एकंदरीत ना, आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी क्रियामध्ये आपण अपलोड करतो. म्हणजे क्रियामध्ये तुम्हाला काय काय करायचं या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये येतात आणि क्रियामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत तिथे तुम्हाला खाली लिहून येतं की ही गोष्ट आपण केली आहे का. जर ही गोष्ट आपण जर केली असेल तर त्याच्यावरती आपण टिक करावं. म्हणजे काय होतं की मशीनलाही कळतं की तुम्ही ही गोष्ट केलेली आहे. आज जर या क्रियामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो एकदा ही गोष्ट. आता इथे तुमच्याकडे पाऊस पडून गेलाय, पाऊस पडून गेलाय, इथे तुम्हाला दिसतंय की पाऊस पडून गेलाय, बरोबर. मग इथं पर्जन्य माहिती दिलेली आणि ही गोष्ट पूर्ण केली म्हणून चिन्हांकित करा, इथे त्याचा हे होत आहे. तर आपण त्याला नाही का इथे टिक करू शकतो आणि हे शेतकऱ्यांना करावं लागतं. आता इथे मी करतोय पण होत नाहीये, तर हे शेतकऱ्यांना पूर्णपणे व्यवस्थित माहिती द्यायला पाहिजे की आपण ही गोष्ट पूर्ण केली. आता सपोज इथे पोकमोंग नावाचा रोग आलाय आणि जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतलाय तर याच्यासाठी तुम्ही काय करायचं, पूर्ण केली म्हणून चिन्हांकित करायचं. म्हणजे मशीनला कळतं की तुम्ही ही मशीन पूर्ण म्हणजे ही क्रिया जी आहे ती तुम्ही पूर्ण केलेली आहे आणि याच्यानंतर जे काय आहे ते तुम्हाला त्याच्या पुढचे मेसेज येतील, ते मेसेज परत रिपीट होणार नाही किंवा सगळ्या गोष्टी त्या हिशोबाने येतील. तर याचा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर हे तुम्हाला भूखंडावरती सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. त्यानंतर ट्रेंड्स आहे. ट्रेंड्स मध्ये तुम्हाला तुमचा ऍक्टिव्ह प्लॉट जो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटतो. जसं की इथे हे मला वेगवेगळ्या लोकांचे दिसत आहेत पण तुम्हाला फक्त तुमचा एकट्याच दिसेल. याच्यावर जर आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ग्राफ वाईज डेटा तुम्हाला इथे बघायला भेटेल. जेव्हापासून आपण मशीन लावलंय तेव्हापासूनच ते आतापर्यंतचा डेटा तुम्हाला इथे बघायला भेटतो. एक 2 मिनिटं लोड होत आहे. इथे तुम्ही बघू शकता जे काही आपण पॅरामीटर्स आहेत इथे सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. नेटवर्क स्लो असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय, पण ठीक आहे. तुम्हाला कळालेलं आहे की नेमकं आपण इथे कोणती गोष्ट बघायची आहे आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला भूखंडावरतीच बघायच्या आहेत. आणि भूखंडावरती पण गेल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इरिगेशन अलर्ट, इरिगेशन मॅनेजमेंट, वापसा कंडिशन मेंटेन आहे किंवा नाही. तर वापसा कंडिशन मेंटेन असेल तर आपले झाडांची ग्रोथ जी आहे ती व्यवस्थितरित्या होते आणि आपण जे काही न्यूट्रिशन, फर्टिलायझेशन, डोस वगैरे काही देतो ते योग्यरित्या लागू होतात आणि त्यासाठी वापसा कंडिशन असणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण वापसा कंडिशन मेंटेन ठेवला पाहिजे, इरिगेशन मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि आपण या सेन्सर मार्फत आपण तेच प्रोव्हाइड करतो. तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची स्टेज कोणती आहे, तुमची माती कोणत्या प्रकारची आहे आणि या सर्व गोष्टींना अनुसरूनच आम्ही तुम्हाला सर्व गायडन्स देत असतो. तर इरिगेशन मॅनेजमेंट एक झालं. दुसरी गोष्ट आहे रोग आणि किडीचे अलर्ट जे की आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की हवामानाचा अंदाज जे की हे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर या सर्व गोष्टी आहेत. तर असं एकंदरीत फसल ऍप आहे आणि फसल ऍपचं वर्किंग आहे. याच्यामध्ये जर कुणाला काही शंका वाटत असेल, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इथे विचारू शकता काही प्रॉब्लेम असतील तर. अरुण सर, मला आवाज येतोय का? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, येतोय आवाज सर, येतोय.
याच्यावरती कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. बाकी मी तेजस्विनी मॅडमकडे पुढचं हँड ओव्हर करतो की त्यांनी पुढची धुरा सांभाळावी. हो, धन्यवाद अविनाश. तुषार पोळ सर, आता पुढचं AI शिफारस मध्ये आपण काय माहिती देतो त्या तुम्ही एकदा सांगावे. हो मॅडम. प्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता आपण जे AI शिफारसमध्ये शेतकऱ्यांचे खतांचं वगैरे शेड्यूल देत असतो, तर ते AI शिफारसमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते PDF फॉर्म मध्ये डाउनलोड करून घ्यायचे असतात. त्यामध्ये अरविंद मोरे सरांचं जे सुरुवातीपासून लागण झाल्यापासून जे काही शेड्यूल आपण अपडेट केलेले आहेत, तर ते अशा प्रकारे त्यांना दिसत आहे तिथे. त्यामध्ये त्यांचा बेसल डोस असेल किंवा मग खतांचे शेड्यूल असेल, मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी असेल किंवा ड्रीप आणि स्प्रेचे शेड्यूल असेल, त्यामध्ये आपण अपडेट केलेले आहेत. आता ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी आहे, तर ती सर्वांना आपण दिलेली आहे आणि ती सर्वांना भेटली असेल. भेटली आहे का सर्वांना ती मायक्रोन्यूट्रिएंट स्लरीची? हॅलो. ठीक आहे. तर ती मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी अशा प्रकारे आपण डाउनलोड केली, तर त्यामध्ये एक 10 ते 12 प्रकारचे कंपोनंट आहेत. वेगवेगळे सल्फेट फॉर्म मधले आपले मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. एकच मिनिट, ते ओपन होते. तर आता मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर झिंक सल्फेट 10 किलो, फेरस सल्फेट 8 किलो, कॉपर सल्फेट 2 किलो, मॅग्नीज सल्फेट जे आहे ते 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 8 किलो, त्यानंतर युरिया 15 किलो. आणि आपल्या इथे जे अवेलेबल होते अमिनो ऍसिड मध्ये जे प्रोडक्ट आहेत, तर ते अवेलेबल होईल ते 1 लिटर. तसंच ऍक्टोसोल फर्टिलायझर कोट हे 1 लिटर आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे संपूर्ण जे खत आहेत, तर ती 200 लिटरच्या बॅलर मध्ये एकत्र मिक्स करून त्यासाठी 8 दिवस त्यासाठी लागतात तयार व्हायला. तर ते दररोज हलवलं तर 8 दिवसानंतर ते तयार होतात. त्यानंतर प्रत्येकी 10 दिवसानंतर प्रति एकरी तुम्हाला एक 10 ते 15 लिटर ते सोडायचे. आणि आता ह्यामध्ये आपण कसं करतोय, तर इथून पुढे आपल्या क्रॉपच्या स्टेजनुसार, म्हणजे तुमच्या पिकाच्या वाढीच्या स्टेजनुसार किंवा तुमच्या पिकाच्या रिक्वायरमेंटनुसार त्यामध्ये आपण अमोनियम सल्फेट असेल किंवा मग पोटॅश असेल, मग अदर काही न्यूट्रिएंट त्यामध्ये ऍड करायचे. तर तसे ते सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या प्लॉटचा अभ्यास करून किती काय कोणत्या प्रमाणात टाकलं पाहिजे, तर ते संपूर्ण आपण ते AI शिफारसद्वारे ते देणार आहे. तर ही झाली मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी. तशी आता बाकीची खतं वगैरे आहेत ती पण त्याच प्रकारे इथे अपडेट होतील. जे काही स्प्रे असतील किंवा मग जे आता ड्रिपचे शेड्यूल वगैरे बाकीचे असेल, तर अशा प्रकारे ते AI शिफारसमध्ये अपडेट होईल. तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपण AI शिफारसमध्ये खतांचं जे नियोजन आहे ते देत आहोत. ह्याबद्दल काही शेतकऱ्यांना जर प्रश्न असतील तर ते विचारू शकता आपण. हॅलो. हा बोला सर. अहो त्या ह्याच्यात सर ती ही दिसेना, माझा ऊस मध्ये क्लिक केलं का नाही, हा. की त्याच्यावर माहिती काय येणार त्या ह्याच्यात? ठीक आहे. ते माझा ऊस संदर्भात फसल संदर्भात माहिती आहे, तर ते अविनाश सर तुम्हाला ते क्लिअर करतील. बर बर बर, चालतंय, ठीक. आणि आता खतांसंदर्भात नमस्कार सर. ते नाही का ऍक्च्युली, हॅलो सर, बॅकएंड नाही का त्याच्यावरती म्हणजे आपलं अपडेशन चालू आहे प्रोग्राम मध्ये. तर थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे थोडासा लोड घेत आहे. तर स्ट्रॉंगेस्ट नेटवर्क असेल ना तर येऊन जातं त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही, दिसून जाईल ते. ठीक आहे, ठीक, चालेल. हो, तुम्हाला तसं फसल ऍप मध्ये दिसतंय का? हॅलो.
हा बोला सर, संदीप हा सर सर बोला. बोला ना. हा तेच की माझा ऊस मध्ये ते ओपन केलं का नाही ते हे की त्याच्यामध्ये काय माहिती वगैरे काय दिसत नाही ते ब्लॅकच दिसतंय सगळं ऑप्शन त्याच्यात. हॅलो. बाकी फसल मध्ये दिसतंय का सर तुम्हाला? फसल मध्ये दिसतंय का व्यवस्थित माहिती? फसल मध्ये त्या ह्याच्या कृषी कॅपलाच आपले सगळे डोस वगैरे येतात ना. फसल मध्ये ते हे हो दाखवतंय हो ना हो आपलं पण- हो हो तुमचं ह्याचं. तसं म्हणजे सेपरेट ऍप आहे का तुमच्याकडे फसलचं? नाही नाही फसलचं नाही ऍप सेपरेट. हॅलो. नाहीये का? ठीक आहे हाय हाय दिसायला लागेल सर त्यामध्ये. हा बरं बरं ठीक आहे चालेल ओके. संदीप सर दिसेल थोड्या वेळात. मग अशी सर्व्हरचा थोडा इश्यू होता, पण आम्ही रिफ्रेश बर केलेलं आहे आता. तुम्हाला थोड्या वेळात दिसेल माहिती सर्व. नाही काही चालेल दिसली चालेल तर मी ठीक आहे तुम्हाला मॅम. कॉल करते हा सेशन झाल्यानंतर एकदा. चालेल थँक्यू. हो. तसं आता सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे. आता आपले जे केव्हीके कडून प्रतिनिधींचा आपल्याला कॉल येतो फॉलोअप घेण्यासाठी, तर ती 10 दिवसातून किंवा 15 दिवसातून येत असेल, तर त्यांना ते आपण जे खतांचे तुम्हाला शेड्यूल भेटत असतात, तर त्यापैकी तुम्ही काय वापरलं किंवा कोणतं वापरायचं बाकी आहे, तर त्याचा एक डेटा तुम्ही रेग्युलरली दिला, तर तशा प्रकारे आपल्याला पुढचं जे खतांचं नियोजन आहे तर ते करायला सोपं जाईल. बाकी आता खत शेड्यूल बद्दल काय म्हणजे प्रश्न आहेत का आपले? हॅलो. हा बोला. आता ह्याचा भरीचं हे ते करावं लागेल ना आता 120 दिवसात झालाय प्लॉट आपला. हो, ठीक आहे. आता आपले जे आहेत बाळभरणीचे काही जणांचे म्हणजे बाळभरणीच्या स्टेजला आलेले आहेत, तर त्या सर्वांना पुढील 1-2 दिवसात जे बाळभरणीला आपण जे खतं देणार आहोत, तर ते बर याची बर. परस्परित ते दिसून जातील. ते नाही बाळ भरणी झाली की आपली आता मोठी भरणी. पुढची मोठ्या भरणीचं तुमचं. हा हा हा. काही चालेल. जणांची बाळभरणीचे आहे, काही जणांचं मोठ्या भरणीचं आहे. तर ज्यांच्या बर. ज्यांच्या प्लॉटच्या रिक्वायरमेंट नुसार तशी तिथं अपडेट आता होते. आपल्याला तुम्ही दिलेलं आहे ते सगळं संपलंय शेड्यूल. हा हा. फवारण्या वगैरे कम्प्लीट झालेत. ठीक आहे सर, तसं तुम्हाला मग ते मोठ्या भरणीचं जे नियोजन आहे ते अपडेट केलं जाईल. चालतंय. तुमचं काय असेल ड्रिपचं किंवा मोठ्या भरणीचं त्या शेड्यूल प्रमाणेच द्या मग. हो हो सर. ठीक आहे ओके. बाकी आता आपली मायक्रोन्यूट्रिएंट्स स्लरी चालू आहे ना? हो आहे की चालू आहे. तेच सोडतोय की आपण दर 10 दिवसांनी. दर 10 दिवसात. ठीक आहे. आता दर 10 त्यामध्ये दिवसांनी तुम्हाला आता अमोनियम सल्फेट म्हणजे तुमच्या स्टेजनुसार किंवा ग्रोथनुसार किती ऍड करायचे, पोटॅश हा वगैरे किती ऍड करायचे, तर 15 लिटर तुम्ही सोडत असाल साधारण स्लरी, तर त्या 20 स्लरीमध्ये लिटर सोडतो. बरं ठीक आहे, नाही 20 नाही लिटर 20 मध्ये लिटर. हा 20 लिटर स्लरीमध्ये अमोनियम सल्फेट किती सोडायचं आणि पोटॅश हा किती सोडायचं ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला तसं अपडेट होईल. चालेल ठीक आहे चालतंय. तर मॅडम आता बाकी कुणाचे काही प्रश्न नसतील तर मग आपण तर हे करू. हो, मला वाटतं बऱ्यापैकी आता आपण फसलची असेल, पीक नकाशाची असेल, तसंच AI शिफारसची माहिती असेल, ती बऱ्यापैकी आपण आज ऑनलाईन सेशन मध्ये कव्हर केलेली आहे. तरी देखील शेतकऱ्यांच्या काही शंका असतील तर आमच्या प्रतिनिधींचे सर्वांचे नंबर आम्ही आपल्या ग्रुपमध्ये देऊच. त्या नंबरवर तुम्ही सर्वांनी संपर्क करावा आणि आजचं जे ऑनलाईन सेशन झालेलं आहे त्याची लिंक पण आम्ही 1 ते 2 दिवसात आपल्या ग्रुपवर शेअर करू, जेणेकरून जे शेतकरी आज अवेलेबल नसतील ऑनलाईन मीटिंगसाठी तर त्यांना पण ही माहिती बघता येईल. तर आज सर्व उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे मी आभार मानते की आज ऑनलाईन सेशन त्यांनी वेळात काढून अटेंड केला. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे नमस्कार. आणि आपल्या फसल कंपनीचे प्रतिनिधी तसंच पीक नकाशा म्हणजे मॅप माय क्रॉपचे प्रतिनिधी, केव्हीकेचे सर्व उपलब्ध स्टाफ यांचं पण मी आभार मानते. तर आजची मीटिंग इथे संपली असं मी जाहीर करते. धन्यवाद.